भांडूप शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने अल्पवयीन मुलांमध्ये देखील गुन्हेगारीचे काही प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. दरम्यान भांडूप शहरात वाढत चाललेल्या नशेचा हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चाललाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई कार्याध्यक्षा मनीषा तुपे यांनी आज भांडूप पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांना या संदर्भात निवेदन दिले. भांडूप परिसरात सुरू असलेल्या गांजा विक्रीवर तातडीने कारवाई करावी आणि नशाविरोधी कठोर पावले उचलली जावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच प्रशासनाने लवकरात लवकर ठोस कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशाराही मनीषा तुपे यांनी माध्यमांद्वारे दिलाय. आज तुम्ही भांडूपमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे. नेमकं या बैठकीत काय चर्चा झाली? आम्ही या ठिकाणी गेल्या 23 फेब्रुवारीला ज्या लोंढे नावाच्या मुलाची पवई तलावामध्ये बुडवून त्याला मारण्यात आलं, मर्डर करून तलावामध्ये टाकण्यात आलं, ही घटना अतिशय भांडूपकरांसाठी भीषण आहे. 14 वर्षीय मुलाचा अशा प्रकारे मृत्यू होतो. काल परवाच हे जे कुटुंब आहे यांचा मुलगा साईराज मोरे याला देखील वडाळ्याला नेऊन त्याच्यावर वार करण्यात आले. तो देखील 17 वर्षाचा आहे. तर हे सगळं आपण पाहिलं तर ही सर्व मुलं ही 18 वर्षाखालील आहेत, अल्पवयीन मुलं आहेत. आणि या अल्पवयीन मुलांमध्ये जर एखाद्याचं हत्या करण्या इतपत जर मानसिकता जात असेल तर ही मानसिकता कुठेतरी थांबवणं, त्याचं मूळ शोधणं हे गरजेचं आहे. आणि या संदर्भात जर विचार केला तर 14 वर्षाचा मुलगा जेव्हा हत्येसाठी प्रवृत्त होतो तर नक्कीच त्यामागे नशा हे कारण असू शकतं. तो कुठेतरी अंमली पदार्थाचं सेवन करत असेल, मग त्यामध्ये गांजा असेल, ड्रग्स असेल, जे काही असेल, आणि हे सगळं सेवन केल्यामुळे ही मुलं हिंसक बनत आहेत आणि अशा प्रकारच्या कृती त्यांच्याकडून घडल्या जात आहेत. आज भांडूपमध्ये आम्ही सगळीकडे पाहतोय. परवा देखील जसं तू म्हणाली की सायकल ट्रॅकचं प्रकरण, त्या ठिकाणी सर्रास गांजा पियायला, दारू पिण्यासाठी, ड्रग पिण्यासाठी मुलं बसलेली असतात. भांडूपकरांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. तर हे गांजा विक्री कन्झम्पशनवर आपण मी म्हणू शकत नाही की एका वेळेला तुम्ही सगळ्या ठिकाणी धाडी टाकून त्यांना पकडू शकता, परंतु जे विक्री करणारे लोक आहेत, त्यांचे साठे आहेत, विक्री करणाऱ्या गँग असतील, टोळ्या असतील, ह्यांना जर आपण पकडलं तर मला वाटतं हे कन्झम्पशनवर कुठेतरी रोक लावता येईल. भांडूप पोलीस स्टेशनचे सिनियर आहेत बाबासाहेब पवार, हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. भांडूपमध्ये त्यांनी त्यांचा दबदबा निर्माण केलेला आहे. ते वेळोवेळी आम्हाला सहकार्य देखील करतात, परंतु कुठेतरी त्यांना देखील लिमिट येत आहे. त्यांच्याकडे स्टाफची कमतरता आहे. या पोलीस स्टेशनवर कामाचा इतका लोड आहे, तर यामध्ये प्रशासनाने सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही आज भांडूप पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. आम्ही DCP साहेबांकडे देखील जाणार आहोत की ह्या सगळ्या गोष्टींचं जर मूळ पाहिलं तर हे अंमली पदार्थ, मादक पदार्थांची विक्री ही कुठेतरी समूळ नष्ट झाली पाहिजे, जेणेकरून ही भांडूपची तरुणाई त्या नशेच्या गर्तेमध्ये जाण्यापासून रोखली जाईल. आणि त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आम्हाला कारवाया दाखवा जास्तीत जास्त. का तर जर कॉमन पब्लिक सांगते की या ठिकाणी गांजा मिळतो, या ठिकाणी ड्रग्स मिळतं, या ठिकाणी नशेचे पदार्थ मिळत आहेत, तर मला वाटतं पोलिसांना ह्याची जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे माहिती असणार. आणि जेणेकरून जर त्यांना पकडलं गेलं, आणि दुसरी गोष्ट अशी केली पाहिजे की हे जे नशा विक्री करणाऱ्या ज्या टोळी असतील, ज्या कोणी व्यक्ती असतील, त्यांची समाजामध्ये धिंड काढली पाहिजे. त्यांना समाजामध्ये अशा प्रकारे अपमानित केलं गेलं पाहिजे की त्यांच्याकडे पाहताना कोणी दुसरे लोक हे काम कृत्य करायला घाबरले गेले पाहिजेत. किंवा जी कोणी मुलं त्यांचे बळी जात आहेत की जे हे नशा पोचवण्याचं काम करतायत, विक्री करण्याचं काम करतायत, या मुलांना देखील काहीतरी कायदेशीर कारवाई त्यांच्यावर झाली, कठोर कारवाई झाली पाहिजे. आणि यासाठी सरकारने देखील यामध्ये जातीने लक्ष घातलं पाहिजे. आपले जे कायदे आहेत त्यामध्ये अमेंडमेंट केली पाहिजे. जे अल्पवयीन मुलांचं जे वय आहे 18 वर्ष, तर मला वाटत नाही आजकाल सर्रास गुन्हे हे 14 ते 15 वर्षाची मुलं करतायत. मग आपण त्यांना जर गुन्हेगार हा जर अल्पवयीन आपण कसाच म्हणू शकतो? त्याची मानसिकता जर गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे तर तो अल्पवयीन म्हणून त्याला आपण कुठेही पाठीशी घालता कामा नये. यासाठी सरकारने कठोर कायदा केला पाहिजे. पोलिसांकडून जर कठोरात कठोर ऍक्शन घेतली गेली नाही तर तुमच्याकडनं काय ऍक्शन घेतली?
हे बघा, तुम्ही नेहमी मला पाहता, मी कोणत्याही गोष्टीमध्ये जर हात घातला किंवा त्याच्या मागे लागले तर मी ती पूर्णत्वाला नेल्याशिवाय सोडत नाहीये. माझं येणाऱ्या दिवसामध्ये पोलिसांकडून हीच अपेक्षा आहे. एक भांडूपची नागरिक म्हणून देखील, राजकीय पक्ष किंवा सामाजिक कार्य हा वेगळा भाग झाला, परंतु या भांडूपची नागरिक म्हणून मला या भांडूपच्या जे तरुण आहेत, युवक आहेत, बालक आहेत, त्यांच्या भविष्याची चिंता आहे. म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी हाच त्यांना विनंती करतोय की तुम्ही यात लवकरात लवकर कारवाई करा. आम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये जर कारवाया नाही दिसल्या, आतापर्यंत तुम्ही कारवाया करत असाल, आमच्यापर्यंत तुम्ही त्याचं पब्लिसिटी करत नसाल की माहिती बाहेर देत नसाल, परंतु लोकांना माहिती देणं पण गरजेचं आहे की हां, या ठिकाणी आम्ही ह्या गांजा विक्रेत्याला पकडलं, या ठिकाणी आम्ही हा साठा पकडला. हे जर लोकांना माहीत झालं तर तुम्हाला अजून फोन येतील, कुठे विक्री होते त्याबद्दल लोक जागरूक होतील. लोकांमध्ये जर जागरूकता आणायची असेल तर हे त्यांनी देखील करणं गरजेचं आहे. जर येणाऱ्या ह्या 2-4 दिवसामध्ये हे नाही झालं तर याच पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये मी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. कारण मला माझं भांडूप, माझ्या ज्या भांडूपचं जे भविष्य आहे हे नशामुक्त पाहायचं आहे, जेणेकरून या भांडूपचं नाव क्राईममध्ये कुठेही येऊ नये. त्यामुळे आता भांडूप पोलिसांकडून या प्रकरणात कोणती कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले. व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.